नमस्कार. मी डॉक्टर गणेश जाधव, माणिक स्किन क्लिनिक, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आपण वांग हे येण्याचे प्रमुख कारणं व कशामुळे वांग वाढतो या संदर्भात माहिती देणार आहोत. तर सर्वप्रथम स्त्रियांमध्ये वांग जे येतो त्याला आपण प्रेग्नन्सी इंड्यूस मेलेस्मा असं म्हणतो. आणि प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला हे चेहऱ्यावरती वांगाचे चट्टे येतात. प्रेग्नन्सी झाल्यानंतर बऱ्यापैकी स्त्रियांचे वांगाचे चट्टे ऑटोमॅटिक चालले जातात, ट्रीटमेंटची पण गरज पडत नाही. काही ठराविक पेशंटमध्ये वांगाची ट्रीटमेंट करावी लागते. दुसरे कारण असतं ओव्हर सन एक्सपोजर. जर विदाऊट सनस्क्रीन लावता आपण उन्हामध्ये जास्त काम करत असाल तरी देखील वांगच येण्याचं प्रमाण वाढतं व आणखी जास्त डीप मेलेस्मा होतो, म्हणजे वांगाचे चट्टे जास्त खोलवर त्वचेमध्ये जाऊन बसतात. तिसरं कारण असतं की ॲक्सेसिव्ह मेकअप. चेहऱ्यावरती अननेसेसरी खूप मेकअप केल्यानंतर पण वांग येण्याचं एक ट्रिगरिंग फॅक्टर असू शकतो. चौथं कारण असतं OC पिल्स. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खाल्ल्यानंतर देखील बऱ्यापैकी पेशंटला वांगाचं येण्याचं प्रमाण होतं. तर वांग हा जो आजार आहे हा बेसिकली हॉर्मोनल डिस्टर्बन्स झाल्यामुळे होणारा त्वचेचा चेहऱ्यावरती होणारा पिगमेंटेशनचा आजार असतो. पण तो उन्हामुळे वाढतो. कोणत्याही ओव्हर द काउंटर मेडिसिन्समुळे त्याचं प्रमाण आणखी जास्त वाढतं. मेकअपमुळे तो वाढू शकतो. म्हणून असं कोणत्याही प्रकारचं घरगुती उपाय न करता एक चांगल्या क्वालिटीचं सनस्क्रीन वापरावं व आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद.